याचा काय करावं लागेल, वर्ग करावं लागेल. मग याचा वर्ग करायचा म्हटल्यावर याचा वर्ग करावा लागेल आणि मग याचा वर्ग केल्यावर हे बरोबरचं चिन्ह आहे मध्ये, मग एकाचा वर्ग करून चालणार नाही, दोन्ही बाजूंचा वर्ग करावा लागत असतो, दोन्ही बाजूंचा वर्ग. मग याचा पण वर्ग करावा लागेल, याचा पण काय करायचा, वर्ग. मग याचा वर्ग केल्यावर तुम्हाला माहिती आहे किती उत्तर येणार आहे. याचा वर्ग केल्यावर किती येणार आहे अलीकडच्याचा, एक्स वर्ग अधिक 2 प्लस 1/x वर्ग एवढं येणार आहे का नाही. हे कळलंय कसं आलंय, ते आपलं सूत्र होतं आधीचं, त्याच्यानुसार एवढं उत्तर येतं. त्यानंतर बरोबर 5चा वर्ग किती रे, 5चा वर्ग 25. आता आपल्याला किंमत काढायची एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग, एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग याची किंमत काढायची. मग एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग याला इकडे ठेवावं लागेल, बाकीचा उरलेला अंक तिकडे न्यावा लागेल. उरलेला अंक कोण आहे, याच्यामध्ये कोण एक्स्ट्रा आहे रे, 2 कसा आहे प्लस, तिकडे गेल्यावर मायनस, म्हणजे इकडे शिल्लक काय राहिलं बघा, एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 25 - 2. -2 कसा आला कळलं, हा +2 होता, तिकडे गेला काय झाला, मायनस झाला. मग बघा शिल्लक राहिलं एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती, 23. आपल्याला याचीच किंमत काढायची.